नमो बुद्धाय. आज आपण काळी यक्षिणीची कथा ऐकणार आहोत. ही कथा आहे वैराने वैर शांत होत नाही हे शिकविणारी काळी यक्षिणीची कथा धम्मपदामधील आहे. दोन स्त्रिया सवती मत्सरापोटी मौन अनेक जन्मापासून परस्परांना बदला घेत घेत बुद्ध काळात यक्षिणी आणि कुलकन्याच्या रूपात श्रावस्तीत जन्माला आल्या. कन्या उपवर होऊन पतिगृही गेली तेव्हा जेव्हा जेव्हा तिला मूल होत होते तेव्हा तेव्हा यक्षिणी येऊन त्यांना खाऊन टाकत होती. तिसऱ्यांदा ती आपल्या आईच्या घरी प्रसूत झाली. मुलगा मोठा व शहाणा झाला तेव्हा ती आपल्या पतीसोबत पुन्हा पतिगृही जाण्यास निघाली. मार्गात जेतवन महाविहाराजवळ बाळाला दूध पाजत असताना त्या यक्षिणीला येताना पाहिले. भयाने धावत तथागतांपाशी गेली आणि म्हणाली, भंते याला जीवदान द्या. यक्षिणीला सुमन नामक देवतेने जेतवनाच्या दारापाशीच ठेवले होते. तथागतांनी आनंदाला पाठवून तिला बोलावले. येऊन ती उभी असताना तू असे का करीत आहेस असे विचारले. जर तुम्ही दोघीही माझ्या समोर आल्या नसत्या तर तुमचे शत्रुत्व अनेक कल्पांपर्यंत चालत राहिले असते. वैराने वैर कशाला वाढविता? वैर तर अवैरानेच शांत होत असते, वैराने नाही. वैराने वैर कधी शांत होत नाही. ही गाथा या ठिकाणी समाप्त झाली. जेतवनातील ही कथा आपण ऐकलीत. गौतम बुद्धांचा अतिशय प्रेमाचा आणि मोलाचा सल्ला या ठिकाणी दिलेला आहे. नहि वेरेन वेरानी समंती कदाचनम अवेरेन च संमंती यस्स धम्मो सनंतनो. वैराने वैर कधी शांत होत नाही, अवैरानेच ते शांत होते. हाच सनातन धर्म आहे. नमो बुद्धाय.